असतं, चर्चा बाहेर काही असतील, कारण निलंगा हा आदरणीय निलंगेकर साहेबांनी रुजू केलेला तालुका आहे. निलंगा विधानसभेमध्ये आदरणीय दादासाहेबांची शिकवण आम्ही त्यांच्या कार्यकर्ते आहेत, त्यांनी असतील किंवा मी असेल, तर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही पुढे चाललो आहे. आणि निवडणुकीचे विषय कुठले न करता मी पण त्यांना आव्हान केलं की आपण विषयांतर न करता, जिल्हा परिषद हा विकासाचा ब्रिज आहे, केंद्र राज्य सरकारचा तो कणा असल्यासारखा आहे. तर तो जिल्हा परिषदच्या विकासात्मक धोरणावर आपण सकारात्मक चर्चा करूयात. शिक्षण असेल, आरोग्य असेल, पाणीपुरवठा असेल, समाज कल्याणचे असेल, कृषीचे असतील, आपले पशुसंवर्धन असतील, सामान्य प्रशासन असतील, ह्या माध्यमातून विकासाची गंगा प्रत्येक घरापर्यंत ग्रामपंचायतच्या माध्यमातून कसं पोहोचवता येईल त्याच्यावर चर्चा करा. 2017 ते 22 आमच्याकडे जिल्हा परिषद लोकांनी आशीर्वाद देऊन आम्हाला दिली. आमचं काय चुकलं असतं तर तुम्ही सांगा. आणि 1992 ते 2017 पर्यंत जिल्हा परिषद तुमच्याकडे होती. तर तुमचा 25 वर्षाचा काळ आणि आमचा 5 वर्षाचा काळ ही तुलना सकारात्मक व्हायला पाहिजे. आम्ही प्रत्येक विषयाला विकासाचा स्पर्श देऊन एक वेगळेपणा आमच्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून केलाय. तोच विषय घेऊन आम्ही लोकांपर्यंत चाललोय.